मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। नोव्हेंबरचा हप्ता वितरण महत्त्वाची माहिती असणार आहे। आज वितरण सुरू आहे का? कोणाला लाडक्या बहिणींना पैसे जमा झाले आहेत का नाही? सर्व महिलांना हप्ता येणार का नाही? त्यामध्येही काही लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे का? असे बरेचसे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात आहे। कारण काय की बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाहीत। 4 दिवस झालेले आहे पैशांचं वितरण सुरू होऊन, तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। सर्वात जास्त प्रमाण म्हणजे 31 तारखेला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, परंतु 1 व 2 तारखेला खूप कमी प्रमाणात वितरण झालं व आज तर खूप कमी। आज तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। व आपण एक पोल घेतला होता, तुम्ही पाहू शकता। 2 दिवसाच्या आधी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर हप्ता जमा झाला का? तर 42% लाडक्या बहिणींना हो म्हणून सांगितलेलं आहे। त्यानंतर 50%पेक्षा जास्त 58% लाडक्या बहिणींनी नाही म्हणून सांगितलेलं आहे 2 दिवसापूर्वी। व जो आज आपण एक पोल घेतला होता, ज्यामध्ये आजच्या लाडक्या बहिणींना 71% लाडक्या बहिणींना हे पैसे जमा झालेले नाहीत व फक्त 29% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत। म्हणजे सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र केलं आहे का? तर नाही, असं नाहीये। कारण का अपात्र करण्यासाठी कोणतीही संधी तिथे नाही। लाडक्या बहिणींनी KYC केलेली असो नसो, पण नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणारच होता। पण आता मिळणार होतं तर हे पैसे का जमा झाला नाही, मोठा एक प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला असणार आहे त्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात आहेच, पण आज फार कमी प्रमाणात वितरण झाल्यामुळे सोमवारी एक चान्स आहे व सरकारला हे काम थांबवून चालणार नाही। कारण पुढे इलेक्शन आहे व लाडक्या बहिणींची जबाबदारी सरकारने घेतल्या असल्यामुळे त्यांना हे पैसे देणे गरजेचंच असणार आहे। व इथे बऱ्याच लाडक्या बहिणींचे वितरण झालं नसल्यामुळे सोमवारी सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवावंच लागणार आहे। सध्या काय आहे की 2 योजनांचे पैसे सुरू आहेत DBT मार्फत पाठवायचे। ते म्हणजे काय, संजय गांधी निराधार योजना व लाडकी बहीण योजना यांचं वितरण सुरू असल्यामुळे DBT मध्ये काही टेक्निकल म्हणजे तांत्रिक इश्यू असल्यामुळे मे बी असं होऊ शकते की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। परंतु मंत्री आदित्यताई तटकरे यांनी याच्यावरती लवकरात लवकर अपडेट देणे गरजेचं आहे। जे प्रत्येक वेळेस मंत्री आदित्यताई तटकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतात की किती टक्के किंवा किती कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। कारण आपल्याला मेसेज करून असू द्या, कमेंट करून असू द्या, बऱ्याच लाडक्या बहिणी विचारत आहेत आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, आमचं पैसे येणार आहे का नाही, वितरण थांबलेलं आहे का? तर लाडक्या बहिणींनो सोमवारपर्यंत आपण वाट पाहूया। कारण काय की आज तरी वितरण झालेलं नव्हतं, म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणींचं आपण चौकशी केली आज पैसे तुम्हाला आले का किंवा आज पैसे आले नाहीत, तर तुम्ही पाहू शकता जो पोल आपण घेतलेला, तर जास्तीत जास्त लाडक्या बहिणींचे हे पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे सरकारकडे एकच विनंती आहे की लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्यांना अपात्र करू नका, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आहे। तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहे। तुमचे हे पैसे जमा झाले आहे का नाही नक्कीच सांगायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावा, आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा।